नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी यांनी एक विडा उचललेला आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये जे 100 बेडचं जे हॉस्पिटल बनत आहे, निशुल्क हॉस्पिटल बनत आहे, त्या हॉस्पिटलला नाव इंदिराबाई बाबूराव सरनाईक हे देण्यात येत आहे आणि त्या नावाला जो आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आहेत मीरा भाईंदरचे तायडे साहेब त्यांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे। चला तर मग पाहूया या ठिकाणी तायडे हे आपले मार्गदर्शन व आपली प्रतिक्रिया कशा पद्धतीने व्यक्त करतात, त्यांचे जे खंत आहे, जे नाराजी आहे ती कशा पद्धतीने व्यक्त करतात। त्यांचं हे मत आहे की शासनाचा जो GR आहे तो महापुरुषांचं नाव प्रत्येक शासकीय वास्तूला महापुरुषांचंच नाव देण्यात यावं, परंतु या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या मातोश्रीचं नाव या ठिकाणी दिलं जात आहे आणि त्या नावाला जो आहे वंचित बहुजन आघाडीने विरोध केलेला आहे। चला तर मग पाहूया या विरोधावरचा हा धडाकेबाज व्हिडिओ। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। काय सांगाल तायडेजी, तुम्ही एक निवेदन मीरा भाईंदर महापालिकेला दिलेलं आहे, वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही मीरा भाईंदर शहराचे नेते आहात आणि तुम्ही एक जे निवेदन आहे ते महापालिकेला दिलेलं आहे, काय निवेदन आहे नेमकं, काय सांगा? सर्वांना जय भीमराय। निवेदन असं आहे की आता एक हॉस्पिटल बनतंय, शासकीय रुग्णालय बनतंय आणि त्या रुग्णालयाला नाव जे दिलंय ते इकडले आमदार आहेत प्रताप सरनाईक यांच्या आईचं नाव दिलंय मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक म्हणून। तर आमचं असं म्हणणं होतं आणि एक असा हेच आहे, नियमच आहे की कुठल्याही शासकीय रुग्णालयाला किंवा शासकीय वास्तूला हे महापुरुषांची नावं देण्यात यावीत। तर महापुरुषांचं नाव आम्ही त्यांना या निवेदनात सांगितलंय की या रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव द्यावं आणि हे जे नाव सध्या आहे या नावाला आम्ही विरोध करतो वंचित बहुजन आघाडीतर्फे। आणि खरंच आपण ज्यांनी इथे कामं केलेत अशाच लोकांची नावं राहिली पाहिजे, महापुरुषांची नावं राहिली पाहिजे असं आमची मागणी आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये एकही कॅशलेस हॉस्पिटल नाही आहे आणि हा हॉस्पिटल जो आहे तो जनतेच्या सेवेमध्ये येतोय, काय त्याच्याबद्दल तुम्ही सांगू इच्छिता? बघा, मीरा भाईंदर शहरामध्ये आता 2 हॉस्पिटल आपल्याला आहेत, एक भारतरत्न भीमसेन जोशी रुग्णालय आणि दुसरं आहे ते इंदिरा गांधी। पण या 2 हॉस्पिटल असताना सुद्धा त्याच्यावरती मीरा भाईंदर महानगर की महाराष्ट्र शासन म्हणा यांचं अजिबात लक्ष नाहीये। जे सध्या आहे त्यांच्याकडे कुठल्या सुखसुविधा नाहीयेत। हर तिसरा पेशंट जो आहे तो रेफर केला जातो KM नायर किंवा ठाण्याला। तर हे इकडले प्रकार आहेत, तिथला प्रकार सोडून हे नवीन रुग्णालय काढणं एक आश्चर्याची गोष्ट आहे आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। 2 हॉस्पिटल आपल्या मीरा भाईंदर आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा केली जात नाही, सुविधा दिल्या जात नाहीत, स्टाफ अवेलेबल नाही आणि तिसरं सध्या हे रुग्णालय आहे। नेमकं तुमचा कशाबद्दल विरोध आहे, नेमकं काय कारण काय सांगू इच्छिता? आमचा विरोध हा आहे की महाराष्ट्र शासनाचा पैसा म्हणजे नागरिकांचा पैसा, हा जनतेचा टॅक्स असतो। या टॅक्सच्या पैशाने कुठल्याही आमदार खासदाराच्या घरच्यांचं नाव हे देणं हे अयोग्य आहे। आणि जर त्यांना वाटत असेल प्रताप सरनाईक साहेबांना की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव पेक्षा त्यांच्या आईचं नाव मोठं आहे तर तसं त्यांनी सांगावं स्पष्टपणे। मात्र छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा विरोध असेल तसंही त्यांनी प्रताप सरनाईक साहेबांनी सांगावं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं पुढच्याच हप्त्यामध्ये या हॉस्पिटलचं जे आहे अनावरण होणार आहे, उद्घाटन होणार आहे, तुमची त्यावेळेची काय भूमिका असणार आहे? बघा, आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिवशी या दिवशी भारतीय जनतेला जे अधिकार मिळालेत, ज्या अधिकारापासून त्या अधिकाराच्या दिवशी आम्ही पूर्ण वंचित बहुजन आघाडी आंदोलनाला बसणार आहोत, धरणे आंदोलनाला बसणार आहोत। आणि ज्या दिवशी इथे ओपनिंग असेल वंचित बहुजन आघाडीतर्फे काळे झेंडे घेऊन आम्ही नक्की निषेध करू या गोष्टीचा। काय सांगाल, या ठिकाणी जे आहे तब्बल 35 लाखाचा गेट जो या ठिकाणी बनवला जातो आणि या विषयामध्ये जर शासनाचा जर GR असेल की महापुरुषांचंच नाव देण्यात यावं, परंतु त्यांच्या आईचं नाव या ठिकाणी दिलं जाते, कसं पाहता या विषयाला? अतिशय वाईट वस्तू सध्याची राजकारणाची, कारण राजकारण हे पूर्णपणे गजकरण झाल्यासारखं आहे। आज तुम्ही बघताय महाराष्ट्रभर काय चालू, ज्याची सत्ता ज्याची लाठी त्याची भैस असा प्रकार घडत आहे। आज तुम्ही मीरा भाईंदरला बघताय, ज्या महापुरुषांनी आपल्या देशाला आपल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी सगळ्यात मोठे साथ दिलेली आहे, अशा लोकांची नावं वगळून फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी शासनाच्या पैशावरती इथे एक रुग्णालय उभं केलं जात आहे लोकांच्या सेवेकरिता। आणि लोकांच्या सेवेकरिता ते रुग्णालयामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा इथे गेटला पैसे खर्च केले जातात। म्हणजे साधा एक जर गेट 35 लाखाचा असेल असं आमच्या माहितीनुसार आलेलं आहे, साधा एक गेट जर 35 लाखाचा असेल
तर तुम्ही विचार करू शकता की या गेटवरती काय फक्त नाव आहेत आणि आमदारांचे फोटो आहेत, तिथले मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काय नाहीये. मग एवढं तामझाम करायची गरज काय आहे? 35 लाख रुपयाचे ते पैसे तुम्ही रुग्णालयामध्ये लावले पाहिजे होते. लवकरात लवकर जे आहे आता इलेक्शन येणार आहे आणि आचारसंहिताही लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं घाईघाईने पुढच्या सप्ताहामध्ये पुढच्या आठवड्यातच याचं उद्घाटन ठेवलं हॉस्पिटलचं? काय वाटतं राजकीय स्टंट आहे का? बघा, राजकारण हे तर राजकीय स्टंटच आहे, मी तर हेच म्हणेन. आणि ते मीरा भाईंदरचे 2 ते 3 आमदार आहेत, हे सगळ्यांची मिळी बघत असेल. सगळे आमदार हे मूग घेऊन गप्प बसले आहेत. कारण जर त्यांना दिसतोय, त्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे होता. पैसा कोणा जनतेचा पैसा आहे, मग महापुरुषांचे नावं द्यायला पाहिजे होते. मात्र सगळे गप्प आहेत. हा राजकीय स्टंट आहे हे मानतो. कारण आता लोकसभा हे संपेल, लोकसभा संपल्यावर आणि उद्या मला वाटतं 22 तारखेला राम मंदिराचं हे आहे, तर त्या दिवशी त्याच्यानंतर हे कधी पण इलेक्शन डिक्लेअर करतील आणि हे इलेक्शनचे मुद्दे आहेत. मीरा भाईंदरला एकही चांगली स्कूल नाहीये, एकही चांगलं हॉस्पिटल नाही. फक्त या हॉस्पिटलला तामझाम करून फक्त गाजावाजा करणार आहे. त्याच्यानंतर याच हॉस्पिटलचे तेच हाल होणार आहेत जसे भीमसेन जोशी हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी झालेले आहेत. भीमसेन जोशी रुग्णालय आणि टेंबा रुग्णालय जे दोन्ही रुग्णालय जे आहेत त्यांच्यामध्ये जे आहे लहान मुलांची जी काचेची पेटी असते ती त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मग मी तेच अगोदर पण तेच बोलतो ना, आमचा यासाठी विरोध यासाठीच आहे की तुम्ही ते मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ओपन करत आहात. आम्हाला हे मान्य आहे की गरीबाला सगळ्यांना मिळलं पाहिजे, सगळं मान्य आहे. मात्र जे सध्या हॉस्पिटल आहेत, भीमसेन जोशी टेंबा हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी हॉस्पिटल, यामध्ये खरंच त्या सुख सुविधा दिल्यात का मीरा भाईंदर महानगरपालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने? हे अगोदर विचार करायला पाहिजे. इथला मीरा भाईंदरचा गरीबातील गरीब जो नागरिक आहे, जो पेशंट असतो, तो त्रासतो इथे हॉस्पिटलला गेल्यावरती. कारण यांच्याकडे एखादा जर मूल जर इथे जन्म जातं आणि ते कमजोर होतं, त्याला एक पेटी लागते. ती पेटी सुद्धा दोन्ही हॉस्पिटलला नाहीये आणि कुठल्याही सुख सुविधा दिल्या जात नाहीयेत. स्टाफ सुद्धा नाहीये इथे. आणि त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलची तुम्ही चांगलं करण्यापेक्षा तुम्ही एक दुसरं हॉस्पिटल खोलताय. तुमचे जे आदरणीय नेते जे आहेत आपल्या सर्वांच्या आदरणीय नेते जे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांच्यापर्यंत हा विषय जाणार आहे का काय सांगा? नक्कीच. बघा, आम्ही हा विषय बाळासाहेबांपर्यंत नेतोय. बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार पुढचं कारवाई होणार आहे आणि याला एवढा कट्टर विरोध आम्ही करणार आहोत. मग आम्हावरती कुठलेही गुन्हे दाखल जरी झाले तरी आम्ही त्याच्या मागे हटणार नाहीत. कारण आमच्या पाठीमागे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत, जे स्वाभिमानी नेते आहेत आणि आज महाराष्ट्रभर ते लोकांना जागृत करण्याचं काम करत आहेत. आणि नक्कीच ज्याप्रमाणे सांगतोय मी, हे परत सांगतोय, आंदोलन करून जनतेला याबद्दल जागरूक करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी मीरा भाईंदर करेल. हा महाराष्ट्र जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्याही वास्तू बनवल्या जातील त्या कुठल्याही वास्तू, शासकीय वास्तूला फक्त महापुरुषी नावं द्यावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची आहे.